नमस्कार. चला आज एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलूया जी आपलं संपूर्ण डिजिटल जग चालवतंय. आपण जो प्रत्येक मेसेज पाठवतो, जो प्रत्येक व्हिडिओ पाहतो किंवा जी कोणतीही ऑनलाईन गोष्ट करतो ना, त्या सगळ्याच्या मागे एक प्रचंड शक्तिशाली प्रणाली काम करत असते. खरं तर ही एक प्रकारची अदृश्य जादूच आहे. चला तर मग या माहितीच्या देवाणघेवाणीच्या मूलभूत गोष्टींना जरा जवळून समजून घेऊया. कधी विचार केलाय की ही सगळी उपकरणं म्हणजे आपले फोन, आपले कम्प्युटर्स हे एकमेकांशी नेमकं कसं बोलत असतील? आता हे ऐकायला जरा क्लिष्ट वाटू शकतं, पण गंमत अशी आहे की हे अगदी आपल्या म्हणजे मानवी संभाषणासारखंच आहे. हो, अगदी तसंच. जसं आपण बोलतो, ऐकतो आणि एकमेकांना समजून घेतो, तसंच काहीसं या डिजिटल जगातही घडत असतं. मग यशस्वी डिजिटल संभाषणाचं रहस्य तरी काय आहे? ते नक्की काम कसं करतं? याचं उत्तर आहे ना, ते काही मूलभूत गुणधर्मांमध्ये दडलेलं आहे. आणि तेच आपण आता समजून घेणार आहोत. बघा, प्रभावी संवादासाठी ना 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं डिलिव्हरी, म्हणजे संदेश अगदी योग्य व्यक्तीपर्यंत किंवा उपकरणापर्यंत पोहोचायला हवा. दुसरा आहे अचूकता, म्हणजे जो संदेश पाठवलाय तोच समोरच्याला मिळाला पाहिजे, त्यात काही बदल नको. तिसरं समयोचितता, म्हणजे संदेश वेळेवर पोहोचला पाहिजे, कारण उशिरा मिळालेल्या माहितीचा काहीच उपयोग नसतो, नाही का? आणि चौथा आहे जिटर, म्हणजे काय तर संवादाचा वेग एकसारखा स्थिर पाहिजे. जसं बोलताना आपला आवाज अचानक कमी जास्त झाला तर ऐकण्याचा अनुभव बिघडतो, तसंच काहीसं डेटा पॅकेटच्या बाबतीतही होतं. ठीक आहे, तर यशस्वी संवादाचे गुणधर्म तर आपण पाहिले, पण हे संभाषण घडवून आणण्यासाठी नक्की लागतं तरी काय? म्हणजे कोणते घटक आवश्यक आहेत? जसं आपल्या मानवी संवादात एक बोलणारा असतो, एक ऐकणारा असतो आणि एक संदेश असतो, तसंच डेटा कम्युनिकेशनमध्येही 5 मुख्य घटक असतात. चला पाहूया ते कोणते आहेत. हे बघा, हे आहेत ते 5 महत्त्वाचे घटक. एक आहे प्रेषक, म्हणजे जो संदेश पाठवतो. मग आहे स्वतः तो संदेश. त्यानंतर येतं ते माध्यम, ज्यातून हा संदेश प्रवास करतो. मग आहे प्राप्तकर्ता, जो तो संदेश स्वीकारतो. आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारे काही नियम, ज्यांना आपण प्रोटोकॉल म्हणतो. चला आता ह्यातल्या प्रत्येक घटकाला जरा जवळून पाहूया. या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते मेसेजपासून. हीच तर ती माहिती आहे जी आपल्याला पाठवायची असते. आता ही माहिती टेक्स्ट असू शकते, एखादा फोटो असू शकतो, ऑडिओ किंवा व्हिडिओ, काहीही. थोडक्यात सांगायचं तर हा आपल्या संवादाचा आत्माच आहे. मेसेज नंतर येतो सेंडर, म्हणजेच प्रेषक. हा तो डिव्हाइस आहे जो मेसेज पाठवतो. उदाहरणार्थ आपला कॉम्प्युटर, मोबाईल फोन किंवा अगदी एखादा व्हिडिओ कॅमेरा. हाच असतो आपल्या डिजिटल संवादातला बोलणारा. आणि साहजिकच जिथे बोलणारा आहे तिथे एक ऐकणारा सुद्धा असणारच. त्यालाच आपण म्हणतो रिसिव्हर किंवा प्राप्तकर्ता. हा तो डिव्हाइस आहे जो तो संदेश स्वीकारतो. तो एखादा मॉनिटर असू शकतो, टेलिव्हिजन किंवा दुसरा एखादा कॉम्प्युटर. मेसेज सेंडरकडून रिसिव्हरपर्यंत ज्या रस्त्याने जातो ना, त्याला म्हणतात ट्रान्समिशन मीडियम. हा एक भौतिक मार्ग असतो, म्हणजे वायर, फायबर ऑप्टिक केबल किंवा अगदी रेडिओ लहरी. जशी हवा आपला आवाज एका ठिकाणाहून दुसरीकडे नेते, तसंच हे माध्यम डेटाला घेऊन जातं. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय तर नियमांचा एक संच. याच्याशिवाय 2 उपकरणं एकमेकांना जोडलेली असली तरी संवाद साधू शकत नाहीत. विचार करा, हे अगदी तसंच आहे जसं 2 व्यक्ती ज्यांना एकमेकांची भाषाच येत नाही, ते एकत्र बसूनही बोलू शकत नाहीत, नाही का? आपण इंटरनेट वापरताना HTTP किंवा TCP/IP सारखे प्रोटोकॉल सतत नकळतपणे वापरत असतो. ठीक आहे, संवादाचे घटक तर आपण पाहिले, पण एक प्रश्न आहे, ही माहिती नक्की कोणत्या भाषेत पाठवली जाते? कारण डिव्हाइसेस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. चला तर मग ॲनालॉग आणि डिजिटल या 2 मुख्य भाषांमधला फरक समजून घेऊया. इथे बघा, ॲनालॉग सिग्नल म्हणजे एक सलग वाहती लहर, अगदी आपल्या आवाजाच्या लहरींसारखी. या उलट डिजिटल सिग्नल बघा कसा आहे, तो पायऱ्यांसारखा दिसतोय, म्हणजे विशिष्ट टप्प्यांमध्ये विभागलेला. आणि हाच आहे त्यांच्यातला मूळ फरक. ॲनालॉग सिग्नल हे आपल्या आवाजासारखे सलग असल्यामुळे ते माहितीचं अत्यंत अचूक प्रतिनिधित्व करतात. पण दुसरीकडे डिजिटल सिग्नल हे संगणकाच्या भाषेत म्हणजे 0 आणि 1 या भाषेत काम करतात. यामुळे काय होतं तर ते जास्त वेगवान आणि विश्वसनीय ठरतात, कारण त्यात बाहेरच्या अनावश्यक आवाजामुळे, ज्याला आपण नॉईज म्हणतो, माहिती खराब होण्याचा धोका खूप कमी असतो. ओके, तर डिव्हाइसेस कोणत्या भाषेत बोलतात हे तर आपल्या लक्षात आलं. पण त्यांच्या बोलण्याचे म्हणजे संभाषणाचे नियम काय असतात? जसे आपल्या चर्चेचे काही शिष्टाचार असतात, बरोबर? तसंच डेटाच्या देवाणघेवाणीचे सुद्धा काही नियम असतात. त्यांनाच ट्रान्समिशन मोड्स असं म्हणतात. चला
पहिला मोड पाहूया सिम्प्लेक्स. याला आपण एक वन वे रस्ता समजू शकतो. म्हणजे माहिती फक्त एकाच दिशेने वाहते. जसं एखादं व्याख्यान असतं ना, जिथे बोलणारा फक्त बोलतो आणि ऐकणारा फक्त ऐकतो. म्हणजेच सिम्प्लेक्स मोडमध्ये कम्युनिकेशन पूर्णपणे एकतर्फी असतं. एक डिव्हाइस फक्त पाठवण्याचं काम करतं आणि दुसरं फक्त स्वीकारण्याचं. याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपला कीबोर्ड. तो फक्त कॉम्प्युटरला इनपुट देतो, पण कॉम्प्युटरकडून कोणतीही माहिती स्वीकारत नाही. आता दुसरा मोड पाहूया, हाफ ड्युप्लेक्स. याची कल्पना करायला वॉकी टॉकीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. एका व्यक्तीचं बोलणं झालं की तो ओव्हर म्हणतो आणि मगच दुसरी व्यक्ती बोलू शकते. दोघे एकाच वेळी बोलू शकत नाहीत. या मोडमध्ये माहितीची देवाणघेवाण दोन्ही दिशांनी होते, पण एका वेळी फक्त एकाच दिशेने. म्हणजे जेव्हा एक डिव्हाइस डेटा पाठवत असतं तेव्हा दुसरं फक्त तो स्वीकारू शकतं, पाठवू शकत नाही. आणि म्हणूनच वॉकी टॉकी हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि आता तिसरा आणि सगळ्यात परिचित प्रकार तो म्हणजे फुल डुप्लेक्स. हा आपल्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यासारखा आहे. एक नैसर्गिक संभाषण जिथे दोन्ही व्यक्ती एकाच वेळी बोलूही शकतात आणि ऐकूही शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर फुल डुप्लेक्स मोडमध्ये दोन्ही उपकरणं एकाच वेळी डेटा पाठवूही शकतात आणि स्वीकारूही शकतात. यामुळे माहितीची देवाणघेवाण खूपच सहज आणि जलद होते. टेलिफोनवरचं संभाषण हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे, कारण तिथे संवाद दोन्ही बाजूंनी एकदम नैसर्गिकरित्या सुरू असतो. चला एकदा पटकन उजळणी करूया. सिम्प्लेक्स म्हणजे एकमार्गी रस्ता, साहजिकच कमी कार्यक्षम. हाफ डुप्लेक्स म्हणजे दुतर्फा रस्ता, पण वाहतूक एका वेळी एकाच बाजूने, त्यामुळे तो मध्यम कार्यक्षम. आणि फुल डुप्लेक्स म्हणजे आपला एक्सप्रेसवे, जिथे दोन्ही बाजूंनी वाहतूक एकाच वेळी सुरू असते आणि म्हणूनच तो सर्वात उत्तम आणि कार्यक्षम मोड आहे. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय? हे सर्व घटक, हे नियम आणि हे प्रकार, हे सगळं मिळून आपल्या डिजिटल जगाचा पाया रचतात. आज आपण जे व्हिडिओ सहजपणे पाहतो, फोनवर बोलतो किंवा कोणतंही ऑनलाईन काम करतो, ते सगळं या मूलभूत सिद्धांतांवरच अवलंबून आहे. याशिवाय हे शक्यच नाही. तर आज आपण उपकरणांच्या संभाषणाची बाराखडी शिकलो. ते आता यात चांगलेच पारंगत झाले आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की भविष्यात त्यांच्यात नक्की काय संवाद होईल? काय ते आपल्यापेक्षाही अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतील? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.